तिसऱ्या भाषेचा साक्षरगंध आहे. हम्म. लावतो म्हणलं नेनपाली. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट पण ते एन्जॉय करा. तर मी आता चालली आहे मॉर्निंग वॉकसाठी आणि आभाळच आहे आज पण, माहिती नाही का बरं, असं मौसम चेंज होऊन गेलेला आहे. तर आणि शानू गेलेली आहे शाळेत आणि ती जायच्या आधीच मी बरेच काही कामं करून घेतले, त्यामुळे आज थोडंसं जास्त फिरणार. तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. झालं फिरून, आज बरंच फिरलो, गोष्टीमध्ये माहीत नाही पडत किती फिरलो म्हणून. युगची मम्मी होती माझ्यासोबत फिरायला, स्टार्ट केलं आणि ह्या दवाखान्याच्या भोवताल पूर्ण राऊंड मारला आणि 5 जवळपास राऊंड मारले. तर बरंच काही फिरणं झालेलं आहे. आणि इकडे सुरू आहे आळे करणं. झाडांचे आळे खूप मोडलेले होते म्हणून मग आळे करतो म्हणे हे, तर करा. छान छान, इथे पण करून द्या. हे बा शेवंती आहे तिथं पायापाशी. हे 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 पायापाशी बा, हे याच्यावर 17 वेळा पाय देण्यात येते ना, ते वाढतच नाही. तिथे चाफ्याला पण छान फुलं लागले. हो हो बस होते, जास्त पाणी नको. हो हो हो, हे शेवंती आहे, ते आहे, हे आहे. इथं गुलाबाचं आहे, हे गुलाबाचं, हे शेवंतीचं. पाय जा, उपडू नका. इकडे पण गुलाब आहे, छान फुलं लागतात मस्त. आमचं जास्वंद खूप छान झाला आता काही दिवसांनी याला पण फुलं लागणार. पहिले काहीच नाही दिसलं, आता भरभर वाढत चाललं आहे. आणि चक्री पण चालली आहे वाढत. तितक्यात असं वाटते जाते की काय. वांग दिसलं तर मला काल एक वांग आहे, वांग. कुठे गेलं वांग? वांग तोडलं का हो तुम्ही? अहो वांग खाल्लं बंदरांनी. हे बा असेच खाऊन ठेवते म्हणून हे असे छोटे छोटे तोडावं लागते. हे बा बंदरांनी खाऊन ठेवलं वांग, असेच करते. मी तिथले पण तोडून आणले होते, हे काही गावाला होते नाही, म्हटलं बंदरं खाऊन घेईन, त्याच्यापेक्षा आपण खाल्लेलं कामाचं. एवढं फिरून वगैरे आल्यानंतर ना अशी भूक लागून जाते. तर मग मी म्हटलं आता काय नाश्ता करत बसू, म्हणून इथे काल आणलेलं होतं यांनी टरबूज. तर सकाळी शानूला दिलं कट करून आणि मी सुद्धा आता नाश्त्यासारखं खाऊन घेतलं. सगळे कामं झाले, सगळे कामं नाही झाले. मेन म्हणजे काय, मेन स्वयंपाक होणं. तर स्वयंपाक झालेला आहे. नाश्ता आम्ही मगाशी पराठेच केले होते, शानूला पण तेच दिले आणि आम्ही पण तेच खाल्ले. तर माझं त्यामध्येच जेवण झाल्यासारखं झालं पोटभर. तर जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणून मग छान चण्याचं बेसन केलेलं आहे, पोळ्या, आणि आता मांडलेला आहे भात. आणि भांडी घासायचे स्वयंपाकाचे, ते नंतर घासते. पहिले शानूला टरबूज देते, कारण की आली तेव्हापासून तिचं तेच सुरू आहे, मला मम्मी टरबूज कापून दे. मी म्हटलं थांब, मला पोळ्या वगैरे टाकू दे, त्याच्यानंतर मी तुला टरबूज कापून देते. फ्रीजमधून काढून ठेवून दिलं इथे. हो, मग ते किती किलो आहे? 1 किलो नाही, जास्त आहे. हो. करण आला सकाळी, त्यांनी हरभरा घेऊन आला आणि छान ताजा फ्रेश असं सांबार आणलेला आहे. इथे ओट्यावर पसारा भरपूर आहे. तर आता हे मी भांडी घासून झाल्याच्या नंतरच इथे ओट्यावर आपला डायनिंगवरचा पसारा उचलणार. हे टरबूज नाही का, टरबूज खूप गोड आहे, पण त्यामध्ये ना बियाच जास्त वाटल्या मला, बिया खूप जास्त आहे. द्या कशाला उचलत आहे, मलाच तर किती जड जात आहे ते. शानूचे पेपर चालू आहे, शानू करत आहे अभ्यास, प्रॅक्टिस करत आहे ती.
क्वेश्चन आन्सरची. तर ती तिचं लिहून वगैरे झालेलं आहे आणि आता ती म्हणते मम्मी हे चेक कर आणि हातात हे घे. ती स्वतःच म्हणत आहे माझं जर चुकलं तर या स्केलनी मला मारवा. असं तर तिला रागवलेलं सुद्धा जमत नाही, कारण रागवलं ना तरी पण ते इतकी इमोशनल होते आणि इतकी म्हणजे ते जास्त म्हणजे मनावर लावून घेते की ते कुठच्या कुठे विचार करायला लागते आणि तिचं रडणं चालू होऊन जाते. आणि आता डायरेक्ट माझ्या हातात छडी दिली. छडी लागे छम छम विद्या येई धम धम नम नम नम. लागत नाही मग ते आण मोठी जाडीवाली तर तुटली. चला चहाचा वेळ झालेला आहे. चहा मांडून द्यावं लागेल यांच्यासाठी आणि मला करायचं होता फ्रीज साफ. तर जाते मी. मला आता एक व्लॉग एडिट करायचा आहे ते करून घेते आणि मग फ्रीज साफ करायला बसते. यांना चहा वगैरे करून दिला आणि त्यानंतर मग मी बसली फ्रीज साफ करायला. बरेच दिवस झाले, आता करते मग करते उद्या करते परवा करते असं करता करता एवढे दिवस लोटून गेले आणि त्यातल्या त्यात मग उद्या करते म्हणून असं ठरवलं की असं होऊन जायचं की मला त्या उद्याला बाहेर कुठे जायचं काम पडत होतं. म्हणून मग ते असं करता करता सगळं असं फ्रीज इतका बेकार झालेला होता. आणि मुलांनी म्हणजे शानूनी आणि विहांनी ना असं चॉकलेट सिरप वगैरे सांडून ठेवलेलं होतं. ते चॉकलेट सिरप थंडाव्यामुळे ना असं मेल्टच नव्हतं होत, ते पूर्ण असं चिकट झालेलं होतं आणि ते काही केल्या पुसल्या पण नव्हतं जात. ते सगळं असं बेकार होऊन गेलेलं होतं. बाकी पण जे रखाने असतात ना ते सुद्धा खूप बेकार झालेले होते. तर सर्वात आधी फ्रीजमध्ये जेवढा काही खजिना होता लपलेला, कारण की असं तर काही वाटत नव्हतं की एवढं काही असणार म्हणून. जेव्हा ते टोपल्यात काढलं ना तर एवढं मोठं झालं की असं वाटत नव्हतं मला की एवढं काही लपलेलं असणार बा म्हणून. तर तो सगळा खजिना जो आहे तो काढून घेतला आणि एक सॉफ्टवालं स्क्रबर घेतलं आणि भांड्याचं जे लिक्विड असते ना तर विम जेल ते घेतला आणि छान फ्रीज जो आहे घासून घेतला स्वच्छ. तर त्या सॉफ्ट स्क्रबरनी ना ते चॉकलेट सिरप जे सांडलेलं होतं ते काही निघत नव्हतं. मग मी ताराची घासणी घेतली आणि खच घासून काढलं. तर तेव्हा कुठं ते निघालं नाही, तर ते काही निघायचं नाव नव्हतं घेत, कारण खूप दिवसापासून ते चिकटलेलं होतं. आज करीन उद्या करीनच्या नादामध्ये ते खूपच जास्त म्हणजे निघतच नव्हतं, चिपकलेलं होतं. तर मग ते छान असं स्वच्छ घासून काढलं आणि आता पहिले पाण्याचा कापड घेतला आणि त्याने पुसून काढला आणि मग कोरडा कापड घेऊन पूर्ण फ्रीज जो आहे तो पूर्ण कोरडा करून घेतला. आणि बघू शकता आता किती छान चकाचक दिसत आहे. आणि खाली सांडलेला जो काही कचरा होता तो झाडून घेतला आणि हा जो खजिना आहे ओट्यावर ठेवलेला होता तो उचलून ठेवला बाजूला. आणि जे फ्रीजमधले जे काही भांडे आहेत ट्रे आहे तर ते सगळे घासून काढले. ते सुद्धा खूप जास्त बेकार झालेले होते आणि यामध्ये ना कोणत्या कांट्यामध्ये खूप जास्त असा कचरा साचलेला असतो तो व्यवस्थित घासून काढला. आणि हे जे ट्रे असतात ना त्यावर टाकायचं मॅटिन होत्या, हे ताईंनी आणलं होतं जेव्हा त्या मुंबईला गेल्या होत्या तेव्हा. बरेच वर्ष झाले याला. तर हे पण घासून काढले. आणि म्हणतात असं की आता म्हणजे एक रीलमध्ये ऐकलं मी की हे जे ट्रेवर ठेवायचे जे म्हणजे मॅटिन आहे तर ते त्याच्यामुळे फ्रीज बेकार होतो म्हणून. कारण जे हवा जे आहे म्हणजे जे थंडी काय म्हणजे त्याला थंडी हवा जी आहे फ्रीजमधली तर ते इकडे तिकडे पास होत नाही, त्यामुळे थोडासा फ्रीजचा प्रॉब्लेम होतो म्हणून असं मी ऐकलेलं आहे. खरं आहे की खोटं आहे कमेंट्स करून नक्कीच सांगाल कोणी पण इलेक्ट्रिशियन असेल तर. फ्रीजमधले सगळे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मग ते भांडे वाळू घालून दिले आणि तेवढ्यातच माझे आई बाबा आले, कारण त्यांना जायचं होतं उद्या एका प्रोग्रामला. तर म्हणून ते आले होते. आणि शानूचं होतं की मला आजी आप्पा इकडे येऊन राहत नाही म्हणून. तर म्हणून ते आदल्याच दिवशी आले आणि एक दिवस तिच्यासोबत स्पेंड करावा म्हणून त्यांनी इथे थांबलेले होते ते. तर झाली होती संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ. तर मग मी ते पटापट कुकर वगैरे मांडून दिला आणि पोळ्या टाकायला बसली. कालच मी वांग्याची भाजी करत होती पण मला खायची होती आईच्या हातची वांग्याची भाजी, म्हणून मग मी म्हटलं आईला मी सर्वात आधी पोळ्या वगैरे टाकून घेते, मग तू आरामात भाजी करत बस. तिच्या हातची वांग्याची भाजी ना खरंच माझ्या तोंडून तुम्ही कित्येकदा असं ऐकलेलं असेल की आईच्या हातची वांग्याची भाजी खूप जास्त आवडते. मलाच नाही, अशा माझ्यासोबत म्हणजे तिच्या हातची ज्यांनी कोणी भाजी खाल्ली त्यांना आवडते. तर असो, या भाजी वगैरे तयार झाल्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. आणि नेमकं जेवायच्या वेळेसच यांना पेशंट आलेला, तर हे नव्हते जेवायसाठी, हे नंतर तिकडून आल्यानंतर जेवले. माझी आई लग्नाला चालली का तू? लग्नाला चालली नाही ग, साक्षगंधाला चालली मी माझ्या भाषाच्या. हो का ग?
चांगली गोष्ट आहे. तर हे तुझं मस्त मेहंदी लावून चालली तू. हे मी काढून दिली असंच चालव, कारण की माझी मान दुखते जास्त वेळ काही मी एकदम कलाकृती काही दाखवणार नाही आहे. आणि ही माझ्या आईनं काढली. हे कशाचे झाड आहे गाई? हे सदाफुलीचे. याच्यात फुलं कुठे आहे, पानं कुठे काही दिसून नाही राहिले. मम्मी नाही तसं नाही, तिच्या नाही का झाड मला म्हणे का तसं दिलं. आणि हे तुझा चंद्र आला का इथे हातावर? असं आहे, फुल ऑन तयारीत पाहिजे तुला असं. नेल पॉलिश नेल पेंट लावून दे ना. हां. पण मी काय म्हणतो, एवढे तू तयारी करून कुठे चालली एवढी? अगं आता 2 भाषांचे झाले लग्न, आता 3ऱ्या भाषेचा साक्षगंध आहे. तर लावतो म्हणलं नेल पॉलिश. बाबा तुम्ही नेल पॉलिश नाही घेऊन दिलं काय? आईचं. चला मी आता आईला नेल पॉलिश लावून देते. नेल पॉलिश घेऊन आली आई माझी. हे अशी बोटल लावून दिलं. दे ग लाव, दे ग. चांगली तयारी करून दे आजीची उद्याची. छान छान असं. चला मग मी पण आईसोबत मी पण नेल पेंट लावून घेतलं. छान वाटत आहे कलर. चला मग आजचा ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे. आणि फ्रीज झालेला आहे आपला मस्त क्लीन. आणि यामध्ये जेवढं सामान होतं तेवढंच आहे, आणखी जास्त भरलेलं आहे. यावर जे होते ना ते ट्रे मी काही ठेवले नाही, कारण की असं ऐकलं होतं मी की ती त्या याच्यामुळे जे काय म्हणतात त्याला माहिती नाही, तर ते जे आहे ना कार्पेट किंवा काही, तर ते त्याच्यामुळे फ्रीज जो आहे तो बिघडतो म्हणते, म्हणून मग मी ते काही ठेवलेलं नाही आहे. पण छान असं क्लीन झालेलं आहे. खूप दिवसापासून मी विचार करत होती की क्लीन करायचं आहे, ते काही होत नव्हतं, पण आता झालेलं आहे क्लीन. आणि आता पहिले जसं मी नेहमी फ्रीज साफ करत राहायची तसंच करणार. आता वाट काही बघणार नाही आहे. आता यावेळेस कसं झालं, आज करते उद्या करते नंतर करते असं करता करता ते राहून गेलं. आणि फिरणं पण चालू होतं, तर त्याच्यामुळे थोडंसं दिवस असे लोटत गेले. आणि फ्रीज मस्त असा बेकार झालेला होता. तुम्ही पाहिलंच, खूप जास्त बेकार झालेला होता. एवढा फ्रीज माझा कधीच बेकार झालेला नाही, तेवढा यावेळेस बेकार झालेला होता. तर झालेला आहे क्लीन. आता मला खूप छान वाटत आहे. फक्त कामं झाले अंगभर थोडीशी जास्त, तर थोडीशी आता मान वगैरे दुखत आहे, पण आता आरामच करायचा आहे. तर आईसोबत मी पण नेल पेंट लावून घेतलेला आहे. छान वाटत आहे, कलर खूप छान आहे. तर असा वेगळाच आहे, पर्पलिश पिंक मधून येतो. तर चला मी माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आई लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सरप्राईज नाही, सबस्क्राईब तसं तो शब्द फार कठीण आहे, तर तो काही म्हणता येणार नाही. चला बाय बाय. उद्या भेटते. बाय.